आपले सर्वांचं हार्दिक स्वागत. दत्तात्रय सावंत सर, सर पूजन सर स्थानापन्न आपण माजी जिल्हा परिषद सदस्य माननीय बाळासाहेब देशमुख, आमच्या संस्थेचे मार्गदर्शक माननीय देवकते दादा, तसेच आमचे परम मित्र यांनी आमचे मोठे भाऊ म्हणलं तर काही हरकत नाही असे आमच्यावर प्रेम करणारे आर.डी. पवार सर, तसेच बाळांना गुळमे सर, आपल्या संस्थेला ज्यांनी खरं तर ही जागा उपलब्ध करून दिली किंवा संस्थेला जागा दान केलेली आहे असे आपले रमेश स्वामी सर आणि त्यांचे सर्व कुटुंबीय, त्यांचे भाऊबंद. कारण मुळात कसं आहे, आपल्या संस्थेला जागा नव्हती, कुठं तर दोन इकडं वर्ग भरायचे, दोन तिकडं वर्ग भरायचे. ही सगळी अडचण जाणून घेऊन स्वामी सरांनी पुढाकार घेऊन त्यांच्या सगळ्या भावांनी सहकार्य केलं आणि त्यांच्या वडिलांनी, दादांनी ही जागा या शाळेसाठी दिली. त्यामुळं आपण या शाळेच्या या प्रांगणात ज्या बसलोय तिथं आपण एक मोठी चांगली इमारत उभा करू शकलोय. अशा सर्वजण आणि इथं उपस्थित माझ्यावर, आमच्या कुटुंबावरती प्रेम करणारे सर्व आप्तेष्ट मित्र आणि आपल्या पंचकृषीचे सर्व नागरिक आणि विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, शाळेचा इतिहास तर सर्वांनी आतापर्यंत सांगितलेलाच आहे आणि खरं आहे तेच. आज मितीला आपण ही एक चांगली उभा करू शकलो ह्यासाठी मी पहिल्यांदा माझ्या प्रशालेतील सर्व शिक्षक बंधू भगिनींचं खूप खूप अभिनंदन आणि आभार मानतो. कारण त्यांनी उचललेल्या पावलामुळेच ही इमारत आज उभा राहिलेली आहे. त्यांनी जर 1-1 लाख रुपये देऊन 20 लाख रुपये एका वेळेस माझ्या हातात दिले आणि सर तुम्ही करताय याच्यावरती आमचा विश्वास आहे आणि तुम्ही काहीतरी चांगलंच करून दाखवणार आणि त्याच्यामुळं माझी जबाबदारी वाढली. मला त्या विश्वासाला पात्र ठरावं लागलं आणि जेवढं जास्तीत जास्त चांगलपणाने काम करता येईल तेवढं काम करण्याचा मी आजपर्यंत प्रयत्न केलेला आहे आणि यापुढे देखील या शाळेसाठी, या प्रशालेसाठी मला जेवढं काही करता येईल तेवढं मी 100% करणारच आहे. कारण मंदिरं तर आपण उभारतोयच सर्वजण, परंतु प्रशाला हे ज्ञानमंदिर उभारणं हे खूप मोठं महत्त्वाचं आहे. कारण यामधून जे नागरिक घडणार आहेत, यामधून जे भारताचे पुढील नागरिक घडणार आहेत, त्या नागरिक